आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील 17वी कथा श्राद्ध. माझे वडील म्हणजे डॉक्टर RH कुलकर्णी यांचं 12 वर्षापूर्वी निधन झालं. ते डॉक्टर होते आणि एका वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. स्त्रियांनी शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे 1968 त्यांनी मला इंजिनिअरिंग कॉलेजला पाठवलं. त्या काळात सामाजिक दडपणामुळे अनेक मुलींच्या वडिलांनी या गोष्टीची स्वप्नातसुद्धा कल्पना केली नसती. परंतु माझ्या वडिलांचं त्यांच्या मुलीवर आणि मुलावर सारखंच प्रेम होतं आणि आपल्या सर्व अपत्यांसाठी त्यांचे सारखेच नियम होते. त्यांनी आपल्या मालमत्तेची सुद्धा आम्हा भावंडांमध्ये समसमान वाटणी केली. माझ्या वडिलांचं श्राद्ध आम्ही दरवर्षी करतो. सुरेश हा माझ्या वडिलांचा आवडता पुतण्या असून दरवर्षी तोच त्याचं श्राद्ध करत असे. ज्या मंदिरात तो श्राद्ध करायचा त्या मंदिरात मी काही रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. त्यावरील व्याजामधून त्या श्राद्धाचा खर्च निघत असे. दरवर्षी आम्ही कुटुंबातील सर्वजण त्या श्राद्धासाठी मंदिरामध्ये जायचो. सुरेश श्राद्ध कर्म करत असताना तिथे बसायचो आणि नंतर प्रसादाचं भोजन एकत्र मिळून करायचो. त्यानंतर संध्याकाळी मी एका अनाथाश्रमामध्ये जाऊन फळ वाटप करत असे. गेली 11 वर्ष दरवर्षी न चुकता हे घडत आलं होतं. यावर्षी श्राद्धाच्या दिवशी 30 ऑक्टोबरला सुरेश कामानिमित्त पॅरिसला गेला होता. त्यामुळे तो श्राद्धकर्म करण्यासाठी उपस्थित राहू शकत नव्हता. पण मी आणि माझे कुटुंबीय मात्र नेहमीसारखे मंदिरात गेलो. मी मंदिराचे व्यवस्थापक येण्याची वाट बघत बाकावर बसून होते. इतक्यात मला दुरून माझी मैत्रीण मीरा मंदिराच्या दिशेनं येताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मी तिला हाक मारून जवळ बोलावून विचारलं, काय झालं ग? ती म्हणाली, माझा भाऊ मुरली अजून आला नाही. आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. मी मुद्दाम या मंदिरामध्ये श्राद्ध करायचं ठरवलं कारण मुरलीच्या नवीन घराच्या हे जवळ आहे असं तो म्हणाला. मी मीराच्या घरच्यांना चांगली ओळखत होते. त्यामुळे तिचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. पण मुरली दुसरीकडे का राहायला गेला? मी विचारलं, तुमच्या जुन्या घराचं काय झालं? मीराची आई शाळेमध्ये शिक्षिका होती. तिनं खूप काटकसर करून पगारातील पैसे काळजीपूर्वक शिल्लक टाकून आणि निवृत्त झाल्यावर मिळालेले पेन्शनचे पैसे वापरून एक सुंदर असं घर बांधलं होतं. तिला तिच्या घराविषयी अत्यंत प्रेम होतं. तिनं मुद्दाम घराचं नाव सार्थक असं ठेवलं होतं. काही वर्षापूर्वी तिचं निधन झालं. मीरा अगदी लहान असताना तिचे वडील वारले होते. मीराला आणि तिच्या भावाला तिच्या आईनं एकटीच्या हिमतीवर लहानाचं मोठं केलं होतं. खूप उदासपण्या स्वरामध्ये मीरा म्हणाली, अगं माझा भाऊ मुरली कसा होता तुला ठाऊक आहे ना? त्याला वाईट संगत लागली, तो कर्जबाजारी झाला. मग ते कर्ज फेडण्यासाठी त्याला हे घर विकावं लागलं. आता तो या मंदिराच्या जवळच भाड्याच्या जागेमध्ये राहत आहे. मी काल त्याच्या घरी जाऊन त्याच्या अक्षरशः हातापाया पडून आमच्या आईच्या श्राद्धासाठी वेळेत येण्याचं सांगून आले आहे. या श्राद्धासाठी येणारा सगळा खर्चसुद्धा मीच करणार आहे. मी गप्प बसून इकडे तिकडे पाहू लागले. एक वयस्क स्त्री आमच्या जवळ बसून होती. ती सुद्धा काळजीत पडल्यासारखी दिसत होती. ती सारखी आळीपाळीनं घड्याळाकडे आणि दाराकडे नजर टाकीत होती. मी सहजच तिला विचारलं, तुम्ही कुणाची वाट पाहताय का? ती म्हणाली, हो, मी माझ्या मुलाची वाट पाहते. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहे. आज त्याच्या प्रोजेक्टची रिलीज डेट आहे. पण इथे वेळेत येण्याचं त्यानं कबूल केलं होतं. त्याचा सेलफोन बंद लागतोय. काय झालं आहे ते काहीच कळत नाही आहे. तो जर वेळेत पोहोचला नाही तर आम्ही माझ्या यजमानांचं श्राद्ध कसं काय करणार? मला फार काळजी लागून राहिली आहे.
आता माझ्या गोष्ट एक लक्षात आली की त्या बाकावर बसलेल्या आम्ही तिघीजणी आपापल्या प्रिय व्यक्तीचं श्राद्ध करण्यासाठी तिथे आलो होतो. इतक्यात मंदिराचे व्यवस्थापक तिथे येऊन म्हणाले, ज्या व्यक्तीचं श्राद्ध करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव सांगा. मग आम्ही तिघींनी लगेच नावं सांगितली. त्यानंतर ते अभिमानानं म्हणाले, श्राद्ध हा एक अत्यंत पवित्र महत्त्वपूर्ण धार्मिक संस्कार आहे. तो कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी मृतात्मा आणि त्याचे मृत पूर्वज अशा 3 पिढ्या गोमाता, परमेश्वर आणि सूर्य या स्वरूपामध्ये पृथ्वीवर येतात. आपण तिलांजली देऊन त्यांचं स्मरण करतो. श्राद्ध याचा अर्थ श्रद्धेनं भक्तीनं केलेली कृती. त्यानंतर आमच्याकडे पाहून ते म्हणाले, तुमच्या कुटुंबातील पुरुष कुठे आहेत? त्यांना लगेच बोलावून घ्या. त्यांना तयार व्हायला सांगा. मी तिघांसाठी 3 गुरुजींची व्यवस्था करतो. त्यानंतर ते जवळच्या टेबलापाशी खुर्चीत बसून पावत्यांचा हिशेब मांडू लागले. मी म्हणाले, सर, आत्ता आमच्या तिघींच्याही घरचं कुणीही पुरुष माणूस इथे उपस्थित नाही आहे. त्यावर ते म्हणाले, ठीक आहे, मग मी मंदिराच्या मुत्पाकखान्यातून आमच्या आचार्याच्या मदतनीसाला बोलवून घेतो. तो करेल तुमच्या कुटुंबाच्या वतीनं श्राद्ध. मी क्षणभर तिथे स्तब्ध उभी राहिले. त्यानंतर म्हणाले, नको सर, माझ्या वडिलांचं श्राद्ध मी करू शकेन. माझ्या वडिलांना ओळखसुद्धा नसलेल्या कुण्या परक्या पुरुषानं त्यांचं श्राद्ध करण्याची काहीच गरज नाही. व्यवस्थापक हातातलं काम तसंच करत राहिले. माझ्या बोलण्यावर उत्तर देताना माझ्याकडे बघण्याचे कष्टही त्यांनी घेतले नाही. ते म्हणाले, सॉरी मॅडम, कोणत्याही स्त्रीला श्राद्ध करण्याचा अधिकार नाही, हा नियम आहे. तुम्हाला ते जर मान्य नसेल तर इथे नुसतं भोजन करा, प्रार्थना करा आणि घरी जा. पण त्यांचं हे उत्तर मला पटलं नाही. मी म्हणाले, सर, तुमचा हा निर्णय मला मान्य नाही. काहीही झालं तरी माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे. एक मुलगी म्हणून आज त्यांच्या स्मरणार्थ ते करण्याचा माझा हक्क आहे. इतकंच नव्हे तर ते माझं कर्तव्यसुद्धा आहे. स्त्रियांना श्राद्ध करण्याचा अधिकार नसून ते केवळ पुरुषांनाच करता येतं असं कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे? आता त्या व्यवस्थापकांनी हातातलं काम थांबवून माझ्याकडे रोखून पाहिलं. त्यांना माझं बोलणं ऐकून चांगलाच धक्का बसला होता. त्यांचा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, तशी परंपरा आहे. सॉरी सर, मी म्हणाले, परंपरा आणि रूढी किंवा रिवाज या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. परंपरेनं मूल्यतत्व, आदर्श हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जातात. परंतु विधी हे आपण सरावानं सवयीनं करत असतो. उदाहरणार्थ, श्राद्ध करणं ही आपली परंपरा आहे. परंतु श्राद्ध विधी सर्वसाधारणपणे पुरुषांनी करायचा ही प्रथा किंवा तसा रिवाज आहे. आपण परंपरा कधी मोडत नाही, परंतु रूढी, रिवाज, रीत या गोष्टी परिस्थितीनुसार काळानुरूप बदलू शकतात. रूढी या नेहमीच भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतात. मी असा वाद घालताच ही गोष्ट त्या व्यवस्थापकांना विशेष रुचली नाही. ते म्हणाले, हे पहा मॅडम, आम्ही आजवर इथे कोणत्याही स्त्रीला श्राद्ध करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि आजपर्यंत कोणत्याही स्त्रीनं आमच्या विधींना कधीच हरकत घेतली नाही. मी म्हणाले, आजवर कधी ते जरी घडलेलं नसलं तरी ते तुम्ही आज सुरू करू शकता. प्रत्येक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी पहिलं पाऊल उचलावंच लागतं. मला वाटतं कोणत्याही धार्मिक विधीच्या मागच्या कार्यकारणभाव समजून घेण्याशिवाय ते विधी करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. माझे वडील मला एक कथा सांगत. एक माणूस रोज पूजेला बसला की एक मांजर तिथे येऊन त्याला त्रास देई. मग त्यानं आपल्या मुलाला सांगितलं, मी पूजेला बसण्याच्या वेळी त्या मांजराला बांधून ठेवून त्याला दूध देत जा. काही वर्षांनी तो माणूससुद्धा मरण पावला आणि ते मांजरही. त्यानंतर त्या मुलावर जेव्हा पूजा करायची वेळ आली तेव्हा त्यानं शेजाऱ्यांचं मांजर आणून बांधून ठेवलं आणि त्याला दूध देऊन मगच तो पूजेला बसला. असं तो रोजच करी. आपल्या वडिलांनी आपल्याला असं का करायला सांगितलं होतं हे त्याला आधी कळलंच नाही. आज तुम्ही पण तेच करताय. एव्हाना आमच्याभोवती घोळका जमा झाला होता. आमचा वाद लोक लक्षपूर्वक ऐकत होते. व्यवस्थापक म्हणाले, पण मॅडम, एखादी स्त्री श्राद्ध कशी काय करू शकणार? का नाही करू शकणार? मी म्हणाले.
मी तुमच्या मंदिराच्या नावे चेक लिहिला, तो तुम्ही घेतलात. तो चेक पुरुषानं लिहिला आहे की स्त्रीनं हे तुम्ही पाहिलंसुद्धा नाहीत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. अनेक माणसं एका छत्राखाली राहायची, श्रमविभागणी असे. त्यामुळेच पुरुष बाहेरची कामं करत आणि स्त्रिया घरातली. पण आज स्त्रिया बाहेरच्या सर्व क्षेत्रांमध्ये तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचं काम करत आहेत. स्त्री पुरुषांमध्ये आता काहीच फरक उरलेला नाही. पण आज जर तुम्ही इथे मला श्राद्ध करू दिलं नाहीत, तर तुम्हीच असं सिद्ध करत आहात की कोणतीही मुलगी आपल्या वडिलांचं श्राद्ध करू शकत नाही, कोणतीही स्त्री आपल्या पतीचं श्राद्ध करू शकत नाही. हा अन्याय आहे. आज काहीही झालं तरी मी स्वतः इथे श्राद्ध करणारच आहे. माझा तो हट्टीपणा पाहून त्या व्यवस्थापकांना गंमत वाटली. ते म्हणाले, ठीक आहे, मग तसं असेल तर आमच्या इथले एकही गुरुजी या कामात तुमची मदत करणार नाहीत. त्यांचं हे बोलणं ऐकून आमच्या भोवती जमा झालेल्या लोकांमध्ये शांतता पसरली. कुणीच कुणाची बाजू घेईना. त्या जमलेल्या लोकांमध्ये पौरोहित्य करणारे काही तरुणसुद्धा होते. त्यांच्याकडे मी म्हणाले, तुमच्यापैकी कुणी मला मदत करेल का? त्यांच्यापैकी काही तरुण नुसते हसले, पण आपण होऊन पुढे कुणीच आलं नाही. इतक्यात एक म्हातारे गुरुजी पुढे येऊन म्हणाले, मी तुमच्या वडिलांचं श्राद्ध करायला तुम्हाला मदत करीन. हे गुरुजी त्या मंदिरातले सर्वात ज्येष्ठ पुरोहित होते, याची मला कल्पना होती. ते हलकेच पुढे म्हणाले, आपल्या वडिलांचं श्राद्ध करत असताना एकीकडे मोबाईलवर बोलणारे मुलगे मी पाहिले आहेत. त्यांचं लक्ष त्या विधीकडे कधीच नसतं. मी तर श्राद्ध चालू असताना मध्येच उठून बाहेर जाऊन सिगरेट ओढून येणारी माणसंसुद्धा पाहिली आहेत. आम्ही भरपूर दक्षिणा देऊ, पण झटपट 5 मिनिटामध्ये श्राद्ध उरका असं सांगणारी माणसंसुद्धा भेटतात. अतिशय प्रेमानं आणि श्रद्धेनं गेलेल्या माणसाचं स्मरण करून श्राद्ध करणारेही भेटतात. पण कधीकधी ज्या पुरुषांना श्राद्ध करण्यामध्ये रस नसतो, त्यांच्यापेक्षा ज्या स्त्रिया मनापासून तळमळीनं विनंती करत आहेत, त्यांना श्राद्ध करून द्यायला हवं असं मला वाटतं. आपल्या परंपरेनुसार आपण असं मानतो की आपले मृत पूर्वज पृथ्वीवर येतात, मग त्यांना आपण रिक्त हस्ते परत पाठवणं बरोबर नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकून मागे वळले. मीरा आणि त्या दुसऱ्या वयस्कर बाईंनाही काहीतरी सांगायचं आहे हे माझ्या लक्षात आलं. मीरा म्हणाली, मलासुद्धा माझ्या आईचं श्राद्ध करायचं आहे. त्या वयस्कर बाई म्हणाल्या, मला आत्ताच माझ्या मुलाचा फोन आला होता की तो ट्रॅफिक जाममध्ये अडकला आहे, पण असू दे, माझ्या यजमानांचं श्राद्ध आता मीच करेन. मग त्या गुरुजींनी आम्हा तिघींच्या हातामध्ये दर्भ, तीळ आणि पाणी दिलं आणि म्हणाले, चला आपण सुरू करूया. माझ्या वडिलांना ते श्राद्ध खूप आवडलं असणार अशी मला खात्री आहे. माझे वडील, आजोबा आणि पणजोबा माझ्याकडे पाहून अभिमानानं हसत आहेत असं मला हृदयामध्ये जाणवलं. श्राद्ध कर्म संपल्यावर मी स्वतःशीच म्हणाले, आता आपलंही वय वाढत चाललं आहे, तेव्हा आपण आजकाल पुरुषांचं वर्चस्व सहजपणे मान्य करू लागलो आहोत की काय असं आपल्याला मधूनच वाटू लागलं आहे. पण ते काही खरं नाही. 1974 मध्ये JRD टाटांना पत्र लिहिलं होतं ते काही उगीच नाही.